आज्ञा केली होती सेवकांना मावळ्यांना, आतापर्यंत कित्येक न्याय निवडे केले होते. आपल्या कणखर बोलाने शत्रूच्या गोटा धडकी भरवली होती. ज्या जिभेने जागर केला सतत जय भवानी आणि जय शिवाजीचा, ती जीभ आता महाराजांपासून पोरकी झाली होती. एक एक करून अशा मरण यातना देत शिक्षा भोगत होते संभाजी महाराज. पण वेदनेचा एक लवलेश देखील नव्हता. आणि एके दिवशी संभाजी राजाने देह ठेवला. आणि महाराष्ट्राचं आभाळ काळवडलं. स्वराज्याचे दुसरे छत्रपती निवडतले. स्वराज्य पुन्हा एकदा बोरकं झालं. पण त्यानंतर गवताला देखील भाले फुटले. आणि मराठ्यांनी मोगलांना आणि औरंग्याला सडोकी पळो करून सोडलं. आतापर्यंत औरंगजेब लढायात लढत होता पण जिंकत कुठेच नव्हता. औरंगजेब चालत तर खूप होता पण पोचत कुठेच नव्हता. औरंगजेब बोलत तर खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब मौसमे तर खूप आठवत होता पण पूर्ण काहीच करत नव्हता. वाट पाठी लागल्याप्रमाणे आणि आज्ञा मोहोळ उठावं अशा पद्धतीने मराठ्यांनी त्याची पुढती वाताहत केली. आणि शेवटी महाराष्ट्रातच या औरंग्याची कबर खोदली. मरताना सुद्धा औरंग्या विचार करत होता, या अल्लाह तूने दुश्मन भी दिया वो भी कैसा संभा जैसा. मैं लाखों की फौज लेकर यहाँ आया स्वराज को चुटकी में मिटाने को, लेकिन इस संपा और मराठों ने मेरी ही कब्र खोद डाली. मैंने कितने जंग किए लेकिन एक भी नहीं जीत पाया. मैंने आंखें निकाली उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं कभी हमारे सामने. मैंने जुबान खींच दी उसकी लेकिन उसका गुरूर नहीं खींच सका. उसकी जुबान कभी रहम दो ऐसी नहीं बोली. हमने चमड़ी उधार दी उसकी लेकिन उसने नहीं उधेड़ सका उसका स्वाभिमान. हमने हाथ काट दिए उसकी लेकिन नहीं फैलाए उसने कभी हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे कभी सामने. सच में छावा था छावा. या अल्लाह होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा. उसने जंग भी लड़ी शान शौकत से और मर भी गया शान शौकत से. या खुदा ऐसा बेटा मेरे घर क्यों नहीं पैदा हुआ. या अल्लाह रहम करो. औरंगाच्या या विधानाला जणू शिवाजी महाराज स्वर्गातून उत्तर देत असतील. अरे तुझ्या घरात कसा जन्मेल संभाजी. संभाजी जन्मेल या सह्याद्रीच्या कुशीत आणि या दख्खनच्याच मातीत. अरे तुझ्या घरात कसा जन्मेल संभाजी ज्याने आजपर्यंत स्वतःच्या वडिलांना कैद करून मारलं. त्या घरात कसा जन्मेल संभाजी ज्याने आपल्या भावंडांना सत्तेसाठी ठार केलं. त्या घरात कसा जन्मेल संभाजी ज्याने कधी आपल्या पुत्रावर प्रेम केलं नाही. त्या घरात कसा जन्मेल संभाजी. अरे प्रसंगी वनवास पत्करून भावाला गादीवर बसवण्याची परंपरा आमची. तुझ्या घरात कसा जन्मेल संभाजी. संभाजी जन्मेल तो न्यायनीती आणि चारित्र्यवान धुरंधर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेत आणि राणी सईबाईच्याच गर्भात. सादर करत होतो छावा.